माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील। भैया, खरं तर जोरदार टीका ज्या आहे ते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होते, विधानसभेला आपण ऐकतो तर विधान परिषदेमध्ये सुद्धा जोरदार टीका होते। विशेषतः पालकमंत्र्यांनी आपल्यावर टीका केलेली आहे की हे संपलेलं कुटुंब आहे, त्यांना फार महत्त्व देत नाही। आम्हाला संपवायचं आणि उभं करायचं हा सर्वस्वी अधिकार फक्त सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा आहे। जनता ठरवल ते आम्हाला सगळे मान्य आहेत गोष्टी। कोणाच्या सांगण्यावरनं आणि बोलण्यावरनं आम्ही संपत नाही आणि उभाही राहत नाही। जनता ठरवल या जिल्ह्यातली काय आहे ते। एकीकडे राज्याचं नेतृत्व केलं होतं, मात्र आता सध्या कोतवाल सुद्धा यांना विचारत नाही आहे, इतकी वाईट अवस्था त्यांच्यावरती आलेली आहे, असं देखील आपल्याला हिणवलं जाते। लोकसभा विधानसभेने दाखवून दिलेलं आहे, जनतेने दाखवून दिले या सोलापूर जिल्ह्यातल्या। भैया, खरं तर महाविकास आघाडीची मतं जी आहेत ती खूप कमी आहेत, जवळपास 60-70च्या आसपास पक्षाची अधिकृत मतं आहेत महाविकास आघाडीची। मात्र असं असताना आपण निवडणुकीला सामोरं जात आहे, कोणते मुद्दे घेऊन आणि काय नक्की या निवडणुकीतला USP असणार? हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहे, म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद। ज्या ज्या शहरांचे प्रश्न आहेत त्या या मतदारसंघातील जे नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्या त्यांच्या वॉर्डातील प्रभागातील जे काही विषय आहेत, गटातील विषय आहेत, ह्या ज्या अनुषंगाने आम्ही इलेक्शन लढतोय, त्याच्या विकासावर आम्ही चर्चा करतोय, त्याच्या मुद्द्यांवर चर्चा करतोय। मतदारांना त्या दृष्टिकोनातून आम्ही विनंती करतोय की तुमच्या शहराचा विकास करायचा असेल तर आमच्या उमेदवाराला निवडून द्या। आम्ही काही यात कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही किंवा काय करणार नाही। पालकमंत्री एका भाषणात असं म्हणाले की ज्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दगा दिला त्यांना आम्ही सोडणार नाही, काय त्याच्यावर उत्तर असणार? माझ्या कुटुंबामध्ये सकार शंकरराव मोहिते पाटील साहेब, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील साहेब, प्रतापसिंह आणि रणजितदादा या सगळ्यांनी काम केलेलं आहे। आज मी काम करतोय आणि मग स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, नाईक साहेब असतील, वसंतदादा असतील, या रानतुले साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, आमच्या कुटुंबाने ज्या ज्या मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलेलं आहे त्या मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या वेळेस कोणती मदत केलेली ते आम्ही जाहीररित्या सांगितलेलं आहे की मदत केलेली आहे। आम्ही कुठं लपून आणि कुठल्या गोष्टी काही केलेल्या नाहीत आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार आहे आणि माझ्या नेत्यांनी पवारसाहेबांनी जो आदेश दिला की या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचार टिकला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी उमेदवारी उभी केलेली आहे। आणि माझ्या कुटुंबातला एकही व्यक्ती उमेदवार नसताना फक्त आमच्यावर टीका करणं, कुठलंही इलेक्शन आलं की ह्यांना मोहिते पाटील कुटुंबावर बोलण्याशिवाय दुसरं काय दिसत नाही। जिल्ह्याचा विकास काय करणार आहेत ह्याच्यावर काय बोलत नाहीत, नुसती आश्वासनं देतात। फ्लोअरवर यांनी आश्वासन दिलं होतं विधान परिषदेमध्ये की या जिल्ह्यातील स्मशानभूमींचा विषय संपवतो, त्यांच्याकडेच ते डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट असून सुद्धा प्रश्न गेल्या 3-4 महिन्यात सुटलेले नाहीत। असे अनेक आश्वासनं त्यांनी दिलेले आहेत। मी एक उदाहरण म्हणून ते फक्त स्मशानभूमीचा विषय आपल्या सगळ्यांसमोर मांडला आणि जो स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत आहे म्हणून, तर ह्याच्यावरती यांनी बोलावं। ह्याच्यावर न बोलता फक्त मोहिते पाटील कुटुंबावर टीका करायचं, मला वाटतं त्याशिवाय त्यांना करमतही नाही आणि त्यांचं दुकानही चालत नाही आमच्यावर बोलल्याशिवाय। पण मग ह्या ज्या टीका होत आहेत खरंच देवेंद्र फडणवीसांना आपण काय दगा दिलाय का, असं वाटतंय का आपल्याला? काय वाटतं? नाही, आम्ही कुठं दगा दिलेला नाही। ज्या आहेत त्या भूमिका ज्या त्यावेळेस आम्ही स्पष्टपणाने त्यांच्यासमोर मांडलेले आहेत। आपलेच एक विरोधक आहेत राम सातपुते, ते असं म्हणतात की अर्ज माघार घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघत बसले होते सर्व उमेदवार आणि त्यांचे नेते, त्यांनी कुठेतरी अप्रत्यक्ष आपल्यावर टीका केलेली नावं नव्हे। त्या दोघांनी ठरवावं, पालकांनी आणि त्यांनी, पालकांनी बाळाने, की त्यांचं स्टेटमेंट वेगळं आहे, पालकाचं स्टेटमेंट वेगळं आहे। दोघांनी ठरवावं काय आहे नक्की। भैया, खरं तर माळशिरस तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात केळी पिकं असतील किंवा इतर फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे, काय मागणी असणार आहे मुख्यमंत्र्यांना, कृषीमंत्र्यांकडे काय सांगणार? माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे हीच मागणी राहील की माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात केळी पिकाचं नुकसान झालेलं आहे। अख्ख्या बागाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि हार्वेस्टिंगला आलेली पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि आज हार्वेस्टिंगच्या पिकाला जवळजवळ 27 रुपयेपर्यंत दर आलेला आहे। मागच्या 4 महिन्यामध्ये युद्धामुळे
ते 2 रुपये 3 रुपयेपर्यंत अशी परिस्थिती आली होती. कुठं आत्ता दर मिळायला सुरुवात झाली होती, एक्सपोर्टला माल जायला सुरुवात झाली होती. असं असताना लोकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. माझी दोघांनाही विनंती राहील की नुसतं पिकाचं नुकसान न करता ते येणारं जे फळ विक्रीला चाललं होतं त्या फळाची सुद्धा किंमत त्यात कॅल्क्युलेट केली गेली पाहिजे आणि नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. भैया खरं तर सामाजिक जे सिरियल आहे म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरती एक सिरियल चालू आहे अमोल कोल्हेंची, ती कुठेतरी बंद करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या निर्मात्यांना दिल्या गेलेल्या आहेत निर्मात्यांकडून. काय नक्की भूमिका आहे, काय मागणी असते? मला हे समजत नाही की महात्मा ज्योतिबा फुले आणि आदरणीय सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरती जी सिरियल चालू आहे, जी येणारी जेन-झी पिढी आहे, या पिढीला या सिरियलच्या माध्यमातून विशेषतः महिलांना, मुलींना की सावित्रीबाई फुलेंचं जे काम आहे, महात्मा फुलेंचं जे काम आहे ते या सिरियलच्या माध्यमातून समजत होतं. अत्यंत लोकप्रिय अशी ही सिरियल होत चाललेली होती आणि त्याला कुठं तर चॅनलच्या माध्यमातून थांबवण्याचं निर्देश डॉक्टर अमोल कोल्हेंना दिले गेलेले आहेत की परवडत नाही असं त्यांना कारण दिलेलं आहे. जाहिराती मिळत नाही आहेत, व्ह्यूवरशिप कमी आहे. मला वाटत नाही व्ह्यूवरशिप कमी आहे, कारण का मी ज्या ज्या लोकांबरोबर बोललो, ज्या ज्या कुटुंबातल्या लोकांबरोबर बोललो, त्यांनी सगळ्यांनी सांगितले की आवर्जून आम्ही सगळं अख्खं कुटुंब आजी आजोबापासून नातवांपर्यंत ही सिरियल सगळेजण पाहतायत आणि असं पाहत असताना अचानक बंद करणं म्हणजे काय चाललं हे समजत नाही. आणि जर परवडत नसेल तर माझी चॅनलवाल्यांना ही विनंती राहील की चॅनलने देशातल्या कुठल्याही राष्ट्रपुरुष असतील, राष्ट्रमाता असतील, परवडत जरी नसलं, तुम्ही एवढा करोडो रुपयाचा नफा कमवता इतर सिरियलच्या माध्यमातून, एखादी सिरियल नो प्रॉफिट नो लॉस म्हणून त्यांनी चालवली तर काय हरकत आहे. अमोल कोल्हे याचं मानधनसुद्धा घेत नाहीत, ते स्वतः लिखाण करतायत, ॲक्टिंग करतायत, त्याचं मानधन ते घेत नाहीत. अजून काय कपात करायला सांगितली खर्चामध्ये, त्यासुद्धा कपाती त्यांनी केलेल्या आहेत. चॅनलला काय हरकत आहे एखादं ऐतिहासिक सिरियलमध्ये त्यांनी नफा न बघता त्या ठिकाणी विचार राष्ट्रपुरुषांचा, राष्ट्रमातांचा हा सर्वसामान्य जनतेपर्यंत गेला पाहिजे म्हणून स्वतः चॅनलने पुढाकार घ्यावा अशी माझी विनंती आहे. आणि आपल्या माध्यमातून प्रेक्षकांनाही विनंती आहे की चॅनलला आपण इमोजीच्या स्वरूपात एक गुलाबाचं फूल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, कुठलेही ट्विटर असेल, या सगळ्या माध्यमातून एक एक फूल त्या मार्केटिंगच्या टीमला पाठवून द्यावं चॅनलच्या. पण पाहतोय खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार रणधुमाळी जी आहे विधान परिषदेची सुरू असल्याचं पाहायला मिळतं. आरोप प्रत्यारोपच्या फैरी ज्या आहेत ते दोन्ही बाजूने झडताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर. निघतो आम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.